सो नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आम्ही चाललो आता गोव्याला। सो आता 4:30 वाजल्यात ना, आम्ही आता निघालोय बघूया। आणि गोव्याला आम्ही खूप जास्त मजा करणार आहोत देखील, तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटतीलच। आणि आम्ही 7 दिवस चाललोय ना, तुम्हाला 7 दिवसाचे ब्लॉग बघायला भेटतीलच नक्कीच, रोज भेटतील ना सर्व। आणि पहिल्यांदा आम्ही चाललोय आता गणपतीपुळ्याला, म्हणजे डायरेक्ट गोव्याला जायचं। आधी गणपतीपुळ्याला आम्ही थोडासा दर्शन घेण्यासाठी थांबणार आहे, इथं दर्शन वगैरे घेऊ। त्याच्यानंतर गोवा, 2-3 दिवस गोवा। त्याच्यानंतर अजून प्लॅन आहे ते आता नाही सांगू तुम्हाला, तुम्ही ब्लॉग बघा। नाही ब्लॉग बघा ना, आपण जागे प्लॅन आमचे जागे होतात आणि तुम्ही ब्लॉग बघा तर लास्ट पर्यंत। आणि 7 दिवसाचे 7 ब्लॉग येणार आहेत आणि ब्लॉग बघायला विसरू नका। तर चला आता जाऊया। खूप दिवसांनी, खूप महिन्यातून आमचा प्लॅन सक्सेस होत आहे, कारण की गेल्या बहुतेक मला वाटतं मे पासून आमचा प्लॅन होत होता गोव्याला जाण्यात। जून पासून प्लॅन होत होता, जून गेला, आता जुलैची एंडिंग आहे। गोव्याला जाण्यासाठी निघालोय ना। आपल्यासोबत बाया पाटील, रोहित केने आणि साहिल पाटील देखील आहेत। तेव्हा आम्ही म्हणजे गोव्याचा प्लॅन केला ना, तेव्हा आमच्या सोबत काहीतरी आम्ही सर्व 10 जण निघणार होतो, पण काहीच कारणाने आपले जे पार्टनर होते ना ते कॅन्सल झाले ना। त्याच्यानंतर मला वाटतं कालपर्यंत तरी आम्ही 6 जण निघणार होतो गोव्याला जाण्यासाठी, पण आज आम्ही आता 4:30 वाजले आता निघालोय ना। आमच्या सोबत आता बघू शकता फक्त 4 जण निघालोय ना। बाकीचे आमचे भाई आपले पार्टनर बाकी कॅन्सल झाले ना, कॅन्सल झाले यार। प्लॅनिंग आम्ही एवढी भारी केली ना जून मध्ये का 10 जण होतो, 2 गाड्या न्यायच्या होत्या, एक वॅगनर आणि एक एर्टिगा ना भाया। भाईची वॅगन न्यायची, भाईने नवीनच घेतली ना जी वॅगन, ती आम्हाला न्यायची होती, पण काहीच कारण आपल्या पोराने आम्हाला फसवलं। पण आम्ही काहीच नाही, आम्ही 4 निघालोय आणि जे आले नाही ना त्यांना आम्ही आता सांगणार आहे, आम्ही 4 गोव्याला असं काहीतरी नक्कीच तुम्ही आले नाही ना, तुम्हाला दाखवतो एवढी मजा करून एवढी मजा। सो आता आले पेंदरावर, आता 5 वाजल्यात। इकडे बघा चाय पितो, चाय नाही ऍक्च्युली कॉफी आहे, आणि आपल्या रोहित ब्रोनी घरून करून आणलेली। रोहित ब्रो दाखव ना आपला कॉफीचा स्ट्रोक। कॉफी स्टॉक भरपूर आहे, घरून आणलेली कॉफी सोय सर्वांनी पिली, पितोय एक नंबर। रोजच्या हाताला एवढी भारी टेस्ट आहे ना, सायनी पिली, एकच घोटून सायनी पिली, एवढी गरम होती तरी। पोहोचलोय ना, सर्वांचा नाश्त्याचा टाइम झाला। इकडे बघा बाय पाटील, रोहित केने आपला नाश्ता बनवतो इकडे। आम्ही जायचं कारण की जास्त टाइमपास नको आम्हाला एकदम फास्ट मध्ये गोव्याला जायचंय। नको जायला आम्हाला फास्ट मध्ये गोव्याला पोहोचायचं, आधी जायचं आधी गणपतीपुळ्याला, आधी दर्शन वगैरे घेऊ, डायरेक्ट गोवा। सकाळी 3:30ला निघालेलो, तसा निघायचा प्लॅन होता आमचा रात्री 2चा, पण 2 वाजता काही आपली सर्व पोरं जमली नाही। ठीक आहे 3:30 काहीच कारणाने आम्ही नंतर 3:30 ते 4 पण झाले ना। आम्हाला म्हणत ना आमच्या एरियामध्येच ना जवळजवळ 4 झाले ना, सीएनजी टाक, पेट्रोलला हे टाक ते टाक, खूप टाइम झाला। पण तरी काय ना, आता नाश्ता करतो फायनली। आणि जेव्हा निघालो ना तेव्हा मी झोपलेलो, तर आता उठलोय। चलो काय या नाश्ता करायला। वाजले किती आता 6 वाजले। बघा ना गाईस काय मेहनत सुरू येते ना। रोहित ब्रो आपला घरातून निघाल्यापासून झोपलेला, तर आता उठले तो। अरे काय वार्ता बाय पडेल बघा एक घासन खातो आता। हा नको बघत ना का। सो गाईज आमचा खूप सुंदर इथे आता नाश्ता झाला आणि बायवड्या या रोहितने ना, तुम्हाला सांगलं तर खोटं वाटेल, रोहितने ना तब्बल 5 ब्रेड खाल्ले ते, मी 2च खाल्ले, साईने 1.5च खाल्ला, बाहेरचा दुसरा खाल्ला बघा ना यार। वाटत तसं नाही, जसं माणूस दिसतो ना बाहेर, तुम्हाला दिसतो बाहेरने फक्त 2च खाल्लेत, रोहितनी 4। काय बोलायचं, इकडे भूक झाली का? ठीक आहे मान्य करते रात्री जेवलंच नाही तू, ठीक आहे मान्य करते रात्री जेवलंच नाही तू, तरी काय बोलायचं आता, जाऊ दे। ठीक आहे आता चला, आता चिपळूण खायला ना चायनीज। ठीक आहे आता सकाळपासून बाया गाडी चालू होता, आता साहिलकडे दिले आणि बाया क्यूट असा असताना पासून आम्हाला आता पाऊस भेटतोय। इकडे बघा चिपळूणच्या पुढे आलो होता,
सोबत आता छोटासा एक सीन झालाय, कारण की आम्ही मॅपच्या साहाय्याने आलो इकडे गणपतीपुळ्याला आणि ना आम्हाला इकडे मॅपने रस्ता चुकवले ना. आम्ही आता एवढे जंगलातून आले ना का आम्हालाच माहित नाही का आम्ही कुठं आहे ना. आम्हाला जायचं गणपतीपुळ्याला. जर तुम्हाला सांगतो जर तुम्ही कधी आले ना तुम्हाला मेन जो रस्ता माहित असेल ना हायवे टू हायवेच पकडा डायरेक्ट. असं मधून टर्न वगैरे नका माहिती आहे त्याही झोपू नका. मी झोपलो सीन झाला आमचा, म्हणजे सीन काय आला बाहेर आमचा रस्ता माहित होता. आम्ही मॅपच्या साहाय्याने आलो तर साहिल आपला गाडी चालू होता तर चुकी आता कोणाची सांगू नाही शकत, पण आम्ही मॅपच्या साहाय्याने आलो ना. तर आम्हाला मॅपने जंगलात आणला. तुम्हाला जंगल वगैरे दाखवत होता. इकडे बघा यार गाईच गणपतीपुळ्याला चाललोय का कुठे चाललोय समजत नाही. एवढं जंगल आहे ना, एवढं जंगल पार करून आम्हाला आता जायचं गणपतीपुळ्याला. आणि इकडे बघू शकता मॅपवर विश्वास ठेवू नका. आता बघूया, आता आम्ही डिसिजन घेतले कारण की दुसरा रस्ता तर आम्हाला माहित नाहीये, कारण की युटर्न मारलेला आम्ही, पण आम्हाला काय थोडस विचारपूस केली. तेच ते म्हटले इकडून रस्ता. जिथे 2-3 काकास होते त्याने विचारले आम्हाला गणपतीपुळ्याला जायचंय, त्यांनी सांगितले का इथून राईट मारा. तर आता त्या रोडमध्ये चाललोय. तर बघूया आता कसं काय सीन होतोय तुम्हाला नक्कीच ब्लॉगमध्ये दाखवते. आणि आमचा प्रवास एक नंबरच होणार. आणि काही छोटे मोठे प्रॉब्लेम्स येतीलच, कारण की आपण जर कुठे गेलो ना छोटे मोठे प्रॉब्लेम पाहिजेतच नाही रोहित. लाईफ मध्ये थोडे तरी प्रॉब्लेम पाहिजेत ना, तर लाईफ जगण्यात मजा नाही. चला तर काय होते तुम्हाला सांगतोय. आम्हाला एवढी खुशी झाली ना की आम्ही तुम्हाला सांगू नाही शकत. आमची खुशी गगनात मावे ना. आम्हाला आता मेन जो रोड होता ना हायवे तो आता लागलेला आहे. आम्ही थोडासा आधी जंगल सफारी मधून आलो. थोडासा खूप मजा केली. थोडंसं आम्हाला अचल बिचल वाटत होतं, कारण की आम्ही थोडं ऑफ रोडिंगचा पुरेपूर आम्ही फील घेतला. कारण की आम्हाला थार आमच्या थार असते ना एर्टिगाच्या जागेवर एक नंबर मजा आली असती, पण आज आम्ही एर्टिगाला थार बनवली. एवढी हार्ड ट्रेकिंग होती ना. आपल्या साहिल ब्रोनी ना तुझा रे साहिल ब्रोनी गाडी चढवली एक नंबर वगैरे ना. आता फायनली आपल्याला मेन हायवे ना तो लागला. सो गाईज आता फायनली आलो गणपतीपुळ्याला. तुम्ही आता जस्ट कमानी बघितली असेलच. आणि एवढं आणि आम्ही पावती घेतली. गणपतीपुळ्यामध्ये झाला होता इंटर. इकडे बघा अशा प्रकारे. चला तर जाऊया आणि आधी दर्शन घेऊ किती गर्दी आहे वगैरे काय. बहुतेक आज गर्दी नसणार आहे, कारण की आजचा वार आहे. आज काही मंगळवार ना, आज मंगळवार आहे. आज तेवढी गर्दी नसणार आहे. तरी बघू काय गणपतीपुळ्याला आलं. इकडे बघा वातावरण काय हवा पाणी वादळ वगैरे. इकडे बघा वादळ वाडा पाऊस आणि पावसा पूर्ण भिजलो. वाट लागली वाट. इकडे बघा पाऊस. गणपतीपुळ्याला आता जस्ट आलोय 2 मिनिटं झाली, पण पावसात पूर्ण भिजलो आम्ही. इकडे बघा अशा प्रकारे. रोहित ब्रो गेला आतमध्ये आपला. काय इकडे बघा वादळ वारा आलं गणपतीपुळ्याला. इकडे बघा. सो आता आलोय फायनली. एवढा रोहित एवढा पाऊस पडत होता ना काय सांगू. आमचा बाय वगैरे अक्षरशः भिजला. आम्ही ना आमच्याकडे 2 छत्र्या होत्या. मोठी छत्री आम्ही बाहेर पडलेली ती एकट्याला ना, छोटी छत्री आम्ही 3 जण आलतो. पण सर आम्हाला याही रोहित आपल्याला छोटी छत्री नाही चॅप्टर आहेत यार. आमची सत्य मित्र असून आम्हाला छोटी छत्री यांना मोठी छत्री काहीच नाही तरी ठीक आहे मस्त. आता दर्शन घेऊ ना. आम्हाला सर्वात भारी गोष्ट काय वाटली माहिती का, आम्हाला इथे आरती भेटली ना बाया. काहीतरी बोल. हम तो छोटे लोग हैं, हम तो सिर्फ वीडियो ही बना सकते हैं. आरती भेटली. फक्त थोडंसं एक सीन काय माहिती आहे का, आम्ही थोडं बाहेर होतो कारण की पाऊस पडत होता ना. जर आम्ही थोडं 10 मिनिटं आधी गेलो असतो ना, आम्ही आतमध्ये गेलो असतो ना, आम्हाला आरती भेटली असती. एक नंबर वाटला देखील. तरी काही नाही आम्ही बाहेरून आरतीचा आनंद घेतला देखील. एक नंबर वाटलाय. आणि गणपतीपुळ्याला आलोय आणि आरती भेटली एक नंबर. दर्शन घेतला काहीच गर्दी नव्हती. एक नंबर वाटला. आणि इकडे बघा समुद्राला आले भरती. एक नंबर सीन. इकडे बघा पाऊस ना. मी 2 वेळेला आलो गणपतीपुळ्याला, पण एवढा पाऊस मी माझ्या लाईफ मध्ये पहिल्यांदा म्हणजे मी पहिल्यांदा बघितले. कंपाऊंड एरिया आहे ना पूर्ण, त्याला पाणी टेकायला आलं. इकडे बघा. आणि हा समुद्र असा खवळलेला आहे. आणि लाटा बघा लाटा समुद्रातल्या. घेतला दर्शन आता. आणि पाऊस काय माहित काय खूपच जास्त पाऊस थांबले ना. थांबले पाऊस थोडासा. आणि हे इकडे अशा प्रकारे जर तुम्ही गणपतीपुळ्याला आले नाही ना समुद्राचा आनंद घेतला ना, तुमचा येऊन इथे फायदाच नाही. तर आम्ही आता समुद्राचा आनंद घेतला असता. यांच्या इथे फोटो सेक्शन संपत नाही. आता आम्ही गणपतीपुळ्याला निघालेलो. तुम्ही बघितलं असेल देखील. आता आम्ही बहुतेक गोव्यामध्ये झाला सावंतवाडीमध्ये आता आम्ही इंटर राहू. फक्त 5 किलोमीटर बाकी. आपला ब्रो बघा पाठीमध्ये झुलून ठेवले याला. झोपले होतो कारण की तो खूप जास्त दमला. काल ना रात्री झोपलाच नाही तो. कुठेतरी बाहेर गेलेला. त्याच्यानंतर आला. सकाळी आम्ही 3 वाजता निघालो ना. आता
आता ठीक आहे जाऊया. मग चष्मा वगैरे घातले गाईस बघू शकता. फास्टिंग चष्मा आणले ओरिजिनल एक नंबर. चला आता बघूया गोव्याला कसं कसं सीन होतं. आणि उद्यापासून नुसतं गोवा फायनली झालं गोव्यामध्ये इंटर.